खूप वर्षापूर्वी आहे ना ह्या नदीला ब्रिज नव्हता आणि तेव्हा मित्रांनो इथून वाहतूक केली जायची। तर मित्रांनो एका साईडला मच्छी मारली जायची आणि ती मित्रांनो इथे विकण्यासाठी आणायचे, म्हणजे लिलाव करण्यासाठी आणायचे। नमस्कार मित्रांनो, सोजन राठोड यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी आलोय गावाला आणि गावची ही सकाळची पहाट पाहू शकता। तर मंडळी जे तुम्हाला हे इकडे हिरवं हिरवं दिसतंय ना, तर भात वगैरे कापून झालेला आहे आणि आमच्याकडे मित्रांनो तूर, पावटा, कुळीथ हे असे पेरले जातात किंवा ठोकले जातात आणि त्याचाच हे आपल्याला हा निसर्ग पाहायला भेटतोय कोकणातला। तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा। तर मंडळी आपला पाठचा व्ह्यू आहे ना, आपल्या इकडे गंड नदी आहे ह्या साईडला आणि गंड नदीला मित्रांनो आहे ना सकाळचे आहे ना जर म्हणजे कसं ती घोरपे वगैरे असतात ना मच्छी पकडणारे, तर आमच्या इकडे घोरपे बोलतात, म्हणजे कांडाल सोडतात पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मच्छी पकडली जाते। तर ते सकाळचे टाकले जाते। तर जर आपल्याला आता जर पाहायला भेटलं तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून। आणि ह्या साईडला मित्रांनो व्ह्यू बघा, समोरचं जे आपल्याला व्ह्यू पाहायला दिसते ना, तर कमानी दिसते बघा, पाहू शकता ह्या साईडला अशी कमान आहे आणि ती कमाने आहे ना मित्रांनो झाडं लावलेली आहेत। तर आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना तेव्हा ही झाडं आहेत ना छोटे छोटे होते आणि आता आपल्याला हे 5 ते 6 वर्षामध्ये आपल्याला हा व्ह्यू पाहायला भेटतोय। तर अशी ही काही आठवण आहे ना, तर अशी असते कोकणामध्ये। तर आपल्या साईडला आता ब्रिजच्या इथे ना दुकानं पण झालेली आहेत, काही 5-6 वर्षापूर्वी ह्या साईडला वडापावचं दुकान आहे, तिकडे वडापावचं दुकान आहे। तर असा हा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो कोकणातील। आमच्या इथे संगमेश्वर गावामध्ये कासे गाव आहे, तर कासे गावातील हा आजचा व्ह्यू आहे। तर असे कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत, कारण मित्रांनो ही पहाट आहे ना आणि थंडी वगैरे खूप पडलेली आहे, कारण आमच्या इथे जी गंड नदी आहे ना तिला समुद्र कनेक्ट जवळ आहे, त्यामुळे आमच्या इथे नदीला खारं पाणी असतं आणि त्या खाऱ्या पाण्यामध्ये माशांची टेस्ट पण आहे ना एकदम भारीच असते। तर तुम्ही खेकडे खाल्ले असेल ना, पकडलेले खेकडे खायचे तर खूप छान असतात। तर पाहू पुढे। जेव्हा ब्रिज नव्हता ना तेव्हा मित्रांनो ह्या साईडला म्हणजे आपल्या इकडे पलीकडच्या साईडला
माखजन मार्केट आहे, म्हणजे माखजन बाजारपेठ असं बोललं जातं. आणि तो बाजार मित्रांनो शनिवारचा बाजार भरला जातो खूप मोठ्या प्रमाणात. आणि त्याचा उपयोग मित्रांनो जेव्हा हा ब्रिज नव्हता तेव्हा मित्रांनो ह्या साईडला आपल्याला कट्टा दिसतोय. हा कट्टा आता कोसळल्याच्या अवस्थेत दिसतोय, पण तो मित्रांनो व्हायला पाहिजे. कारण मित्रांनो जे आपले कासे असो ग्रामपंचायत किंवा माखजन ग्रामपंचायत असो, पण मित्रांनो हा कट्टा जर चांगला झाला तर फायदेशीर आहे. कारण मित्रांनो याचा उपयोग आता नाही होत आहे, पण ही आठवण म्हणून हा चांगला करायला पाहिजे. कारण ह्या कट्ट्याचा उपयोग जेव्हा आपल्याकडे हा ब्रिज नव्हता तेव्हा मित्रांनो ह्या कट्ट्याचा उपयोग इथे बोटी लागायच्या, होड्या लागायच्या. आणि ह्याचा उपयोग मित्रांनो जेव्हा म्हणजे कर्जवा असू दे, पेडांबा असू दे, नारडवा असू दे किंवा अजून त्याच्या पुढे डिंगणे वगैरे आहेत, तर ह्या गावातले लोक प्रवास बोटीने किंवा होडीने इथं केला जायचा. मग इथून प्रवास मित्रांनो इकडे माखजन साईडला तरी जायचा किंवा त्या साईडला मित्रांनो काशा साईडला कट्टा एक असायचा तिकडे तरी जायचा. पण ते कट्टे मित्रांनो आता आपल्याला अवस्थेत दिसत नाहीत, पण ते आपल्याला दिसायला पाहिजेत. कारण मित्रांनो आज आपल्याकडे वोटिंग वगैरे खूप मोठ्या प्रमाणात होतं, पण त्यांच्याकडे हे मागणी करत नाहीत की आपल्याकडे हे कट्टे पाहिजेत. कारण मित्रांनो इथून गणपती विसर्जन होऊ शकतं त्या कट्ट्यांवरतून. आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो ह्या नदीला खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी असतं. आणि ह्या कट्ट्यांचा उपयोग जर बोलायला झाला ना तर पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतोय. तो कट्टा बघा पुरा पाण्यात म्हणजे कोसळलाय, म्हणजे ढासळलाय खाली पाण्यामध्ये. कारण मित्रांनो पाण्याचा एवढा स्पीड असतो त्या कट्ट्याचा उपयोग बघा, म्हणजे पाण्याने ते एवढा कोसळलाय, मग पाण्याचा स्पीड किती असेल. तर ह्याचा उपयोग मित्रांनो काय असायचा, तर पहिला मित्रांनो हा ब्रिज आपल्याला दिसतोय तो नव्हताच. म्हणजे हा ब्रिजला खूप वर्ष झाली, तरी पण मित्रांनो आता ह्या ब्रिजला तडे वगैरे गेलेले आहेत, ते पण आपल्याला व्हायला पाहिजे. आणि ह्या कट्ट्याचं जर बोलायला गेलं तर ह्या साईडला एक कट्टा आहे, म्हणजे हा ब्रिजच्या खाल्ल्या साईडला एक कट्टा आहे. तिकडे माखजनच्या म्हणजे बाजारपेठ आहे त्याच्या समोरच्या साईडला एक रोड आहे आणि तिथे एक कट्टा आहे. तो मित्रांनो कट्टा खूप मोठा आहे आणि तो मित्रांनो चांगला केलेला आहे. कारण मित्रांनो तिथून जी पहिली वाहतूक केली जायची, म्हणजे आपण जर बोललो ना तर खूप वर्षापूर्वी आहे ना ह्या नदीला ब्रिज नव्हता आणि तेव्हा मित्रांनो इथून वाहतूक केली जायची. तर मित्रांनो एका साईडला मच्छी मारली जायची आणि ती मित्रांनो इथे विकण्यासाठी आणायचे, म्हणजे लिलाव करण्यासाठी आणायचे. आणि तो मित्रांनो इथे माखजन बाजारपेठेत उपयोग खूप भारीमध्ये केला जायचा. आणि ही माखजन बाजारपेठ बोललं तर मित्रांनो आमच्या पंचक्रोशीमध्ये खूप मोठं मार्केट बोललं जातं. तर मित्रांनो इथे येणारी म्हणजे जी गावं आहेत ते मित्रांनो माखजन असू दे, कासा असू दे, ब्रुंबाड असू दे, वरती मावलंगे असू दे, पेडांब, कर्जव, तर ह्या गावातले इथे लोक मार्केटसाठी येत असायचे. आणि मग त्याचा उपयोग मित्रांनो ह्या इथून आपल्याली ही वाहतूक होती, पाण्यातली वाहतूक म्हणजे नदीतून जी वाहतूक होती ती मित्रांनो केली जायची. तर पहिली माणसं काय करायचे, तर मित्रांनो आपल्या इकडली जी भाजीपाला असायचे ते मित्रांनो बोटीतून घेऊन यायचे आणि मार्केटमध्ये विकण्यासाठी आणायचे. तर आजचा हा असा ब्लॉग आहे. कारण मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याकडे माहिती नव्हत्या, पण आपल्याला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगतोय. कारण मित्रांनो ही वाहतूक आहे ना पहिली खूप म्हणजे असं बोलू ना अजून ती माणसं बोलत असायची की जेव्हा पार झाला तर मित्रांनो म्हणजे पाण्यातून माणसं इकडे जायचे. कारण मित्रांनो तेव्हा पण पैशांचा खूप तुटावा होता. कारण मित्रांनो 5 रुपये 1 रुपये देणं आणि तेव्हाच जर असं बघायला गेलं ना तेव्हाचा रोजगार बघितलंच तर 50 रुपये 35 रुपये असा असायचा. म्हणजे एक दिवसभर काम केलं तर महिलांचे 30-35 रुपये असे असायचे मजुरी. मग ती मजुरीसाठी पण मित्रांनो काशातले किंवा नारळातले लोक काम करण्यासाठी इकडे माखजनला यायचे. म्हणजे असं बोला वाणे वाटर किंवा आपलं हे माखजन बाजारपेठ आहे तिकडे अशी घरातली छोटी मोठी कामं करण्यासाठी लोक जायची. मग त्याच्यामध्ये ते थोडेफार पैसे भेटायचे. मग त्याच्यामध्ये ते बोटीतून आता होडीतून समजा पलीकडे जायचं झालं तर 1-2 रुपयामध्ये तेव्हा प्रवास असायचा. तर हा प्रवास मित्रांनो मी जेव्हा एखाद्या म्हणजे व्यक्तीला विचारलेलं म्हणजे आपल्या पूर्ण म्हणजे पहिल्या गोष्टी कशा काय व्हायच्या, तर मित्रांनो त्यांनी मला सांगितलेलं की पहिला जेव्हा ब्रिज नव्हता, हा आपला ब्रिज नव्हता, तेव्हा मित्रांनो हो लोक म्हणजे टायमिंगवरती जायचे. कारण मित्रांनो जेव्हा ओटी पार किंवा आपण भरती किंवा पार असा बोलतो ते मित्रांनो नसायचं. त्या मित्रांनो लोक इकडले तिकडे जायचे, तिकडले लोक इकडे यायचे. आणि जेव्हा भरतीतून जर मग मध्येच प्रवास झाला म्हणजे संध्याकाळी जर 6 वाजले कामावरून सुटले तर मित्रांनो जाणार कसं, तर मग एक टायमाला होडीतून मग इकडे येण्यासाठी 1-2 रुपये द्यायचे. मग तो प्रवास इकडे असायचा आणि तोच प्रवास मग आपल्याला हा जेव्हा पूल नव्हता तो केला जायचा.
आणि मग आपल्याकडे अशा ह्या गोष्टी आहेत ना घडलेल्या, त्या आपल्या अजून आठवणीत असतात. मग ते आपल्याला हे पाहायला भेटतं यूट्यूबच्या माध्यमातून. तर ह्या गंड नदीचा उपयोग आणि आपले कासे, मागजन, असावे, नारळ, पेडांब, कर्जवे, पुरे, तर हे गोष्टीतून आपले हे घडले जायचे. आणि मग तेव्हाची मग वाहतूक ह्या मित्रांनो होडीतून किंवा बोटीतून केला जायचा. आणि इथे मित्रांनो पहिल्या बोटी खूप मोठ्या मोठ्या लागायच्या, आता ते आपल्याला दिसत नाहीत, कारण मित्रांनो गाड्यांची वाहतूक झाली, मच्छी मार्केट, मग सर्व गाडीनेच सर्व प्रवास चालू झाला. आणि मग काय आता आपल्याकडे ह्या गोष्टी दिसत नाहीत. पण काही वेळाने आपल्या इथे म्हणजे असं बोलं ना, कधीतरी इकडे होडी येत असते आणि मग तिचा प्रवास मग असतो, ते आपल्याला पाहायला भेटतं. तर असाच ह्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला, जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. तर मंडळी, आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आपल्याला आजचा व्ह्यू आपल्याला पाहायला दिसतोय पुलावरचा. तर असे हे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडे येत राहणार आहेत. तर पाहू पुढे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्याला खाली कमेंट करा आणि आपल्या भावाला एक लाईक करा, कारण मित्रांनो हे असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहणार आहेत. तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी, बाय बाय, टाटा. शोधतोय आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.